हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपल्याला एक असा वेगळा प्रश्न असतो, इलिमिनेट थीटा फ्रॉम गिवन इक्वेशन. यावर आपल्या बुकमध्ये कोणत्याही एक्सरसाइजमध्ये यावर प्रश्न दिलेला नाही. त्यामुळे काय होतं की आपलं या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं. पण हल्ली हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. प्रश्न हा 3 आयडेंटिटीजवर डिपेंड आहे. फर्स्ट आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 1, सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. या 3 आयडेंटिटीज मी तुम्हाला सांगितल्या, ते एकदा तुम्ही लिहून काढा आणि त्यावरच आधारित प्रश्न विचारतील. बघा ना, इथे साइन दिलाय आणि कॉस दिलाय, म्हणजे आपल्याला ती आयडेंटिटी आठवावी लागेल की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि इलिमिनेट थीटा म्हणजे तुमचं जे आन्सर येईल त्या आन्सरमध्ये थीटा नको आहे. हा त्याचा साधा आणि सोपा अर्थ आहे. आणि त्याच पद्धतीने आपण करायचं. इथे 2 इक्वेशन दिलेत. फर्स्ट आहे एक्स इज इक्वल टू ए साइन थीटा अँड सेकंड आहे वाय इज इक्वल टू बी कॉस थीटा. पहिलं हे सॉल्व करूया, नंतर हे सॉल्व करूया, त्याची ॲडिशन करूया आणि बरोबर प्रश्न येईल. चला लागूया का आम्हाला. बघा, मग या ठिकाणी आपण असं लिहूया, हे दिलेलंच आहे, देअरफॉर असं लिहूया याच्या खाली काय ना, एक्स अपॉन ए इज इक्वल टू साइन थीटा. साइन थीटा इकडे बघा. आता काय करायचं, आपल्याला माहित आहे की आपल्याला यांचं 1 पाहिजे ना, स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड. जागा नाही माझ्याकडे, त्यामुळे मी असं लिहितो. मग स्क्वेअर केलं तर काय होणार बघा, एक्सचा स्क्वेअर होईल, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. Therefore, हे फर्स्ट इक्वेशन झालं. आपण तिकडचं पण करूया. इथे तसंच येणार आपल्याला. ह्या बी स्क्वेअर, बी ला इकडे आणायचं. इथे म्हणूया देअरफॉर वाय अपॉन बी इज इक्वल टू कॉस थीटा. ओके, मग इथे तेच लिहिणार, स्क्वेअरिंग बोथ साइड. ठीक आहे. वायचा स्क्वेअर केला, वाय स्क्वेअर होणार, बीचा बी स्क्वेअर होणार इज इक्वल टू कॉसचा स्क्वेअर करूया, कॉस स्क्वेअर थीटा. दिस इज इक्वेशन सेकंड. आता या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची. बस इथे म्हणूया ऍडिंग 1 and 2 we get. बघूया काय मिळतं ते. पहिलं इक्वेशन लिहूया आपण, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. फर्स्ट. सेकंड आहे बघा, वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. सेकंड ऍडिंग. ह्या अशा अक्षरांची ऍडिशन आली की बहुसंख्य विद्यार्थ्यांना, समजा 90% विद्यार्थ्यांना ही जमत नाही. साधं सोपं आहे बघा. आपण असं करूया, हे आपलं सम आपण कसं वाचतो, 5 प्लस 10 असं म्हणतो, रीड करतो. आणि नंबर असल्यामुळे त्याला आपल्याला ऍडिशन करता येते. यांची म्हणजे लेटर्स आहेत, ऍडिशन नाही करता येणार, फक्त वाचत जायचं, तसं लिहित जायचं. बघा कसं वाचतोय ते, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, मग ते वाचलं एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर 1
ए स्क्वेअर असं वाच प्लस प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. हे वाचत आलो तसंच इकडनं पण इथे येणार साइन स्क्वेअर थीटा प्लस हे वाचा कॉस स्क्वेअर थीटा. फक्त असं वाचत यायचं, तसं लिहित जायचं, एकदम सोपं, संपलं. आता आपल्याला हे मिळालं इज इक्वल आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांनो की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ही आपली आयडेंटिटी. मग आपण काय करूया, त्याच्या खाली लिहूया, हेच पुन्हा लिहूया एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. आपल्याला इकडे रिझन देऊया. काय रिझन देऊया, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. बघा हे आपलं आन्सर आहे. सांगा या आन्सर मध्ये आपल्या थीटा आहे का, नाही.